तर भावांनो, फायनली आपल्याला एक लोड भेटलेला होता गुजरात जामनगरचा. आपण लोड करायला आलेलो होतो नावाशिवामध्ये यार्डामध्ये. तर आज आपण भावांनो लोड करणार होतो झिंक अँगोट, जे खूप महाग असतं मटेरियल. हे तुम्हाला समोर भावांनो दिसतोय. हा एक बंडल कमीत कमी 4 लाख रुपयांचे इतकं याचं व्हॅल्युएशन आहे. हा माल आपण घेऊन जामनगरला जाणार होतो. या मालापासून आपल्या जे लाईटचे केबल्स वगैरे असतात त्या तयार होतात. हा बाहेरून माल आलेला आहे. तर भावांनो, लोड झाल्यानंतर आपण डिझेल फुल करत होतो. म्हटलं परत आता मुंबई आपल्याला पूर्ण जाम असते. तर फायनली आपल्याला आपण जसं म्हटल्याप्रमाणे मुंबई ही आपल्याला जाम लागलेलीच आहे भावांनो. हा एक घोडबंदर रोड आहे ठाण्यामधला. या रोडची कायम अशी बोंबोबोंब असतेच. त्यामुळे इथे काय आपल्याला सुखाची काय झोप मिळत नाही या रात्री तरी. तर फायनली भावांनो, आपण आलेलो आहे सकाळी सुरतला. नाश्त्यासाठी थांबलेलो होतो. म्हटलं गरमागरम आज पोहे खाऊया. पोहे खाऊन झाल्यानंतर भावांनो, आपण सगळं ट्रॅफिक वगैरे पास करून आलोय. आपल्या नर्मदा नदीच्या ब्रिजवर आहे. हा आहे भावांनो नर्मदा नदी, जी आहे भरूचला. हा पूर्ण असा केबलचा ब्रिज आहे. तो सगळ्यात भारी आहे भरूच मध्ये. नजारा आहे या पण ब्रिजचा. भावांनो, आपल्याला रात्री मिळालेले आहे संध्याकाळी 7 वाजता आपला राम भाऊ. हा आपला भाऊ 7471 भारत बेंज यांची पण गाडी आहे. हा भाऊ आपल्याला चालला होता कोल्हापूरला. म्हटलं जाता जाता चहा वगैरे पिऊन जाऊया. हा आहे आपला छोटा भाऊ बबलू शेठ आहेत हे आमचे. ते पण म्हटले जरा चहा वगैरे पिऊया म्हणून थांबलेलो होतो. तर भावांची गाठभेट घेऊन झालेली होती. आपण फायनली परत थांबलेलो आहे जेवायला वेवेट हॉटेलला. पुन्हा आमचा तोच पॅटर्न, कारण ते आपलं फेवरेट हॉटेल आहे. तर फायनली भावांनो, आपण जामनगर मध्ये पोहोचलेलो आहे. गाडी पण लावलेली आहे आपण खाली करायला. थोड्याच वेळात गाडी अनलोड होईल. तर चला भावांनो, पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.